brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. याच्या मागे काहीतरी याचा हात आहे. सभापती महोदय, याच्या मागे कोण आहे याची चौकशी करा. नियमाच्या बाहेर जाऊन जर बदलला असेल तर त्याला परवानगी देऊन टाका. सभापती महोदय, नियम समिती आहे, त्याला नियमासंदर्भात जे काय म्हणणं आहे, आज लक्षवेधी आहेत, मंत्री इकडे बसलेले आहेत, आम्हाला काही प्रश्न मांडायचे आहेत आणि हा नियम समितीच्या नियमातच बदलावा लागतो. तो बदलण्याचा अधिकार असं एका कुठल्याही माणसाला नाहीये असं माझं म्हणणं आहे. म्हणून प्रयत्न करताय. सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे. 22,000 दुकानदारांच्याकडनं सभापती महोदय औषध या ठिकाणी घेतात. किमान 2.5 कोटी लोक सभापती महोदय दररोज औषध बीपीची शुगरची या राज्यामध्ये घेतात. अवकाळी पावसामध्ये मध्येच कुठं मेडिकल आणि शॉपिंग आलं हे असं जरा गोंधळ होतोय. म्हणून मी आपल्याला सांगतोय की आपण जो अवकाळी पावसाचा जो दिलेला आहे 289 त्याच्यावर आपण बोला आणि जो काही तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे तो कोणत्या आयुधाने दुसऱ्या मांडायचा तो सांगा. मी त्याला अनुमती द्यायची किंवा नाही त्या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याला रुलिंग देतो. सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे की आपण बरोबर सांगताय की ऑफलाईन घेणार नाही म्हणून. नाही ऑनलाईन घेणार, ऑफलाईन घेणार नाही. ऑफलाईन माझ्या माहितीप्रमाणे आजही आपल्याकडे जो नियम आहे त्याच्यामध्ये 1 तास अगोदर द्यायचा आहे. आणि कुठल्याही नियमात बदल करायचा असेल तर बदल अधिकार त्यांना नाही आहे, अधिकार नियम समितीला आहे. या नियम समितीवर मी देखील आहे. गेल्या कित्येक वर्षात नियम समितीची बैठकच झालेली नाहीये. मग हा नियम बदलला कशाच्या आधारावरती? म्हणून साठी नियम बदलला, नियम समितीच्या बैठकीमध्ये नियम बदलावा लागतो. तुम्ही नियम नंतर बदलून घेण्याची अर्ध्या तासाची सूचना आणा, मग आपण अर्धा तास. पण मग नियम हा बदलला कशाच्या आधारावरती? बदलला हा नियम ऑफलाईन घ्यायचं बंद केलं, हे कशाच्या आधारावरती केलं? हे कशाच्या आधारावरती झालं? जर ऑफलाईन घ्यायचं नाहीये याला नियमात बदल करायला पाहिजे. आणि जर आम्हाला 1 तास अगोदरची परवानगी आहे तर नियम समितीच्या समोर हा नियम आल्याशिवाय नियम बदलला गेला कसा? साहेब, आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, परंतु ते अधिकार पुस्तकाच्या चौकटीत आहेत. आता तुम्ही जर ऐकणार असेल तर मी सांगतो की प्रश्न असा आहे, आपण बसा जरा. आपण गटनेत्याच्या बैठकीमध्ये उशिरा पोहोचला. बंटी पाटील साहेब आणि शशिकांत साहेब मी स्वीकारला देखील, सचिवांना सूचना देखील दिल्या, पण आपल्या नियमात तरतूद अशी आहे की 11च्या अगोदर द्यायचा आणि 11:17 झाली होती, त्याच्यामुळे तो ऑनलाईन होत नव्हता आणि म्हणून तो आला नाही. म्हणून आपल्याला पुन्हा मी तपासणीसाठी पाठवला आणि म्हणून साठी की आपण दुसऱ्या कोणत्याही आयुधाखाली द्या. मी सांगितलं आपण 35 खाली नोटीस द्या, मी त्याच्यात देतो, अलाउड करतो आपल्याला. केला, ऑफलाईन आणला असता, नियमात बसला नाही म्हणून तुम्ही फेटाळला असता, मी मान्य केलं असतं. माझा प्रश्न असा आहे की 11च्या म्हणजे 1 तास अगोदर देण्याचा माझा अधिकार आहे. तो ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. आपण नियम आपण म्हणताय की ऑफलाईनचं आम्ही बंद करून टाकलेलं आहे, आम्ही फक्त ऑनलाईनच घेणार. हा ऑनलाईन घेण्याचा नियम बदलला कधी? आणि हा नियम समितीच्या नियमातच बदलावा लागतो. तो बदलण्याचा अधिकार असं एका कुठल्याही माणसाला नाहीये असं माझं म्हणणं आहे. बरोबर, आपण त्याच्यावरती रुलिंग द्या की माझा अधिकार आहे म्हणून आणि माझ्या अधिकारात मी नियम बदलून टाकला म्हणून. थांबा एक मिनिट, थांबा. आज सगळेच तुम्ही नियमामध्ये बदलला, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण नियमाच्या बाहेर जाऊन जर बदलला असेल तर त्याला परवानगी देऊन टाका. अडकलं ती आता. तत्कालीन सभापतींनी या संदर्भामध्ये सगळे जे काय आहे तर ते ऑनलाईन स्वीकारायचं घेतलं होतं. तर आता मी त्यांना बंटी पाटलांना जरा बोलू दे या विषयावर. त्यांची भावना काय, मी घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांची भावना काय. पॉइंट ऑफ प्रोसिजरला आपण जो विषय मांडणार आहे त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आपण व्यवस्थितरित्या एखाद्या आयुधाच्या माध्यमातून तो विषय आणावा असं माझं आपल्याला म्हणणं आहे. आणि म्हणून आपलं जे प्रोसिजर प्रमाणे काम आहे, जे प्रोसिजर प्रमाणे काम चालू आहे त्यावरती अडून बसाय.
आणि म्हणून सभापतीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये मी आपल्याला रुलिंग दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला वारंवार तीच गोष्ट सांगतोय, परंतु आता आपल्याला ती निदर्शनास आणि ती जाणीव होत नाही. शेवटी या ठिकाणाहून बसल्यानंतर सार्वभौम सभागृह आणि संयुध आयुध नियम प्रथा परंपरा बघत आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. तथापि सार्वजनिक हिताच्या आणि जनतेच्या हिताची जर गोष्ट असेल तर तो आपला अधिकार आहे आणि म्हणून तो मांडण्याला मी दिला होता. परंतु काही अडचणीमुळे तो थांबू शकलो आपण, तर आपण दुसऱ्या आयुधाच्या मार्फत द्या. आपण आता पुढे जाऊया, लक्षवेधी सूचनांकडे जाऊया. वाचा सचिव वाचा. या नियमात ज्याबाबत विशेषरित्या तरतूद केली नसेल अशा सर्व बाबी या नियमाच्या तपशीलवार कामकाजासंबंधात सर्व प्रश्न याचे सभापती वेळोवेळी निर्देश देतील अशा रीतीने नियमन केले पाहिजे. आता ते नियम समितीमध्ये डिस्कस करा तुम्ही, त्याच्यानंतर आणा आणि नंतर बोला. तुमचं म्हणणं जे काय आहे तर ते नियम समितीमध्ये व्हेरीफाय करून त्याच्यात काय आवश्यक ते बदल करायचे असेल तर करून बोला. नियम समितीने त्याचे अधिकार बदलावे, सभागृहात यावे. सभापतींचा तो पूर्ण अधिकार आहे, ते एक्सेप्ट करायचे नाही करायचे सभागृहाला. पण आता असं झालंय की परब साहेब सभापतींच्या अधिकारावरती बोलायला लागले. म्हणून मी माझ्या या ठिकाणी बोला. मागासपासून नियमांवर वगैरे चर्चा सुरू आहे. खरं म्हणजे त्याच्यावर त्या ठिकाणी अधिकार वगैरे याच्यावर तुम्ही चर्चा करा, पण सभागृहाचा वेळ आज लक्षवेधी आहेत. महत्वाच्या प्रश्नावर नाही आपण नियमात, पण लोकांचे प्रश्न आज लोक या ठिकाणी या सभागृहाकडे बघतायत. आपण या ठिकाणी अशाच प्रकारे वेळ सभागृहाचा वाया घालवणं या ठिकाणी योग्य नाहीये. वाया जातोय सभागृहाचा. तुम्ही नियम समिती आहे, नियम समितीमध्ये बोला. सभापती महोदय नियम समिती आहे, त्यांना नियमासंदर्भात जे काय म्हणणं आहे. आज लक्षवेधी आहेत, मंत्री इकडे बसलेले आहेत, आम्हाला काही प्रश्न मांडायचे आहेत. सभापती महोदय कामकाज सभागृहाचं चाललं पाहिजे. अशा प्रकारे सभागृहाला वेटीस धरून जर कामकाज होणार असेल तर त्या ठिकाणी मान्य नाही. सभापती महोदय आपण सभापती महोदय सभागृहाचं कामकाज चालावं अशा प्रकारची भावना सभागृहाची त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की रेग्युलर सभागृहाचं कामकाज चालवावं अशा प्रकारची विनंती आहे. आम्ही आता 1 वाजल्यापासून लक्षवेधीसाठी बसलोय. लक्षवेधी क्रमांक 1 प्रसाद लाड महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय मुंबईच्या विकासाच्या कामाच्या विरोधात हे लोक जात आहेत. मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. लक्षवेधीमध्ये सर्वसामान्य मच्छीमारांचा प्रश्न आहे. हे अशा प्रकारे मुंबईच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न होऊ नये म्हणून अशा प्रकारे इकडे वाद घालतायत. सभापती महोदय यांना मुंबईची काय पडली नाही, महापालिका गेली त्यामुळे आता मुंबईत काय करायचं नाही. आता महापालिका गेली, मुंबईत काय करायचं नाही. सभापती महोदय परब साहेब आम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन समजू शकतो. मच्छीमारांचा प्रश्न आहे माहीमच्या, आणि माहीमच्या मच्छीमारांची लक्षवेधी आहे. मुंबईचा मच्छीमार कोळी बांधव हा मालक आहे, मूळ मालक, आणि त्याच्या लक्षवेधीवर अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे. सभापती महोदय मुंबईच्या मच्छीमारांवर अन्याय करण्याचा हा प्रयत्न आहे. गोरगरीब जनतेचा अन्याय करणारा प्रश्न आहे. मी प्रश्न चालू करतो सभापती महोदय. या लक्षवेधी होऊ नये अशी इच्छा दिसते सभापती महोदय. याच्यामध्ये कोणाचा डाव आहे का बघा, याच्यामागे कोणाचा डाव आहे का. मच्छीमारांचा प्रश्न आहे. सभापती महोदय
मच्छीमारांची वसाहत याच्या मागे त्याच्या विकासाचा आहे, याच्या मागे त्याच्या मागे कोण आहे? काहीतरी याचा हात आहे. सभापती महोदय याच्या मागे कोण आहे याची चौकशी करा. सभापती महोदय प्रश्नाच्या मागे कोण आहे त्याची चौकशी करा. हा गोरगरीब जनतेसाठी आम्ही लढतोय सभापती महोदय, आणि हे मध्ये पडतायत. आणि हे मध्ये येऊन त्या जनतेचं काम होणे म्हणून प्रयत्न करतायत. सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे.